हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 10वीच्या अक्षरभाती या मराठीच्या पुस्तकातील दुसरी कविता शिकणार आहोत. कवितेचे नाव आहे संतवाणी आणि संतवाणीमध्ये अंकिला मी दास तुझा संत नामदेवांची ही रचना हा अभंग आज आपण शिकणार आहोत. तर संतवाणी म्हणजे काय? संतवाणी म्हणजेच संतांनी लिहिलेली रचना. आपला महाराष्ट्र संतांची भूमी आहे. तर इथे संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मीराबाई यासारखे अनेक संत होऊन गेलेत. तर या संतांनी लिहिलेली रचना त्यांचे अभंग म्हणजेच संतवाणी. तर संतवाणीमध्ये आज आपण अंकिला मी दास तुझा ही संत नामदेवांची रचना आता आपण शिकणार आहोत. तर जाणून घेऊया संत नामदेवांच्या बद्दल. तर संत नामदेव यांचा जन्म 1270 आणि मृत्यू 1350. संत नामदेव जी का जन्म 1270 है, 1270 और उनकी मृत्यू 1350. वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांना मानलं जातं. आता वारकरी संप्रदाय म्हणजे काय? तर वारकरी संप्रदाय म्हणजे विठ्ठलाला देव मानून त्याची भक्ती करणारे. तर त्यापैकी एक संत नामदेव हे आहेत. संत नामदेवांनी जे अभंग रचलेले आहेत, जी त्यांची रचना है, संत नामदेव जी ने जो अभंग लिखे हुए हैं उसकी भाषा सुलभ है, सरल है एंड सोपी है. मतलब जो उन्होंने लिखा हुआ है वो आसानी से हम समझ सकते हैं. संत नामदेवांची रचना आपण सहज सोप्या भाषेत समजू शकतो. संत नामदेवांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबमध्येही केलेला आहे. त्यांनी हिंदीमध्येही त्यांच्या रचना केलेल्या आहेत. त्यानंतर गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये संत नामदेवांची 61 कवने समाविष्ट आहेत. त्यानंतर भक्त नामदेवजी की मुखबाणी ही जी 61 कवने संत नामदेवांची आहेत ती भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने प्रसिद्ध आहेत. आणि आता जो आपण अभंग शिकणार आहोत, अभी जो हम अभंग पढ़ने वाले हैं उसमें अलग अलग दृष्टांतों के द्वारा संत नामदेव जी ईश्वर को उनको मिलने के लिए बुला रहे हैं. तर विविध दृष्टांतातून त्यांनी परमेश्वराला भेटण्याची याचना केलेली आहे. तर बघूया अभंग. अभंग आहे अंकिला मी दास तुझा. त्यामध्ये अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिनी, पिली पडताची धरिणी. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. वनवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी. नामा मने मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. तर या विविध दृष्टांतामधून संत नामदेव ईश्वराला भेटायला बोलवत आहेत. तर एक एक दृष्टांत आपण विस्तारमध्ये बघूया. अलग अलग दृष्टांतों के द्वारा संत नामदेव जी कैसे भगवान को बुलाने की याचना करें वो हम अभी देखते हैं विस्तार से. अंकिला मी दास तुझा. तर इथे अंकिला म्हणजे शरण आलेला आणि दास म्हणजे सेवक. ते इथे संत नामदेव ईश्वराला म्हणतात की मी तुला शरण आलेला तुझा दास आहे, तुझा परम भक्त आहे. यहाँ पे संत नामदेव जी कह रहे कि अंकिला मी दास तुझा. अंकिला मतलब शरण आया हुआ आणि दास मतलब सेवक या भक्त. तो वो अंकिला मी दास तुझा कह के वो कह रहे कि मैं आपको, हे ईश्वर, मैं आपको शरण आया हुआ, आपका एक परम भक्त हूँ, आपका दास हूँ, आपका सेवक हूँ. तो देखिए यहाँ पे संत नामदेव जी विठ्ठलाला आई समजून, आईच्या मायेने, आई जशी आपल्या बाळाची माया करते, काळजी घेते, सांभाळ करते, त्याच मायेने ईश्वराला ते याचना करत आहेत की तू ही माझा सांभाळ करावा, माझी माया करावी. तर पहिल्या दृष्टांतामध्ये संत नामदेव काय म्हणतात?
अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. इथे अग्नि म्हणजे आग, बाळू लहान मूल, माता आई आणि कनवाळू म्हणजे दयाळु. यहाँ पे हम देखते हैं शब्दार्थ में क्या है. अग्नि मतलब आग, बाळू मतलब लहान मूल छोटा बच्चा, और माता मतलब आई माँ, और कनवाळू मतलब दयाळू. तर आगीमध्ये जर चुकून एखादं बाळ पडत असेल किंवा नजर चुकून त्याला इजा होत असेल आगीपासून, तर आई त्याला वाचवण्यासाठी त्वरित धावून जाते. ती क्षणाचाही विचार करत नाही किंवा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती त्या बाळाला वाचवण्यासाठी धावून जाते. यहाँ पे फर्स्ट दृष्टांत में संत नामदेव जी कह रहे कि जब भी कोई बच्चा गलती से अगर आग के नज़दीक जा रहा है या उसे जलने का कुछ धोखा है, तो माता, उसकी माँ अपने बारे में बिना सोचे उस बच्चे को बचाने के लिए दौड़ी चली जाती है. उसी प्रकार तो अगले दृष्टांत में संत नामदेव जी कह रहे हैं, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. इथे संत नामदेवजी म्हणतात की तैसा म्हणजे त्याप्रमाणे, काजा मतलब काम, अंकिला म्हणजे शरण आणि दास म्हणजे सेवक. तैसा मतलब त्याप्रमाणे, उसी प्रकार, काजा मतलब जो काम मेरी ज़रूरत है वो, अंकिला मतलब शरण आया हुआ, और दास मतलब सेवक या भक्त. तो इस दृष्टांत में संत नामदेव जी कह रहे कि जिस प्रकार माता अपने बच्चे को बचाने के लिए भागी दौड़ी चली जाती है, उसी प्रकार जब भी मुझे ज़रूरत है, मुझे आपकी ज़रूरत है ईश्वर, मुझे जब भी आपकी ज़रूरत है, या मैं जब भी आपको बुलाऊंगा तो आपको भी मुझे मिलने के लिए या मेरा काम करने के लिए मुझे ज़रूरत होगी, तब आपको दौड़ी चले आना है. ठीक है. तो स्टूडेंट्स नोटबुक में शब्दार्थ और भावार्थ लिख लीजिए. तब तक मैं रुकती हूँ. ओके, लिहून झालं असेल. आता वळूया पुढच्या दृष्टांताकडे. पुढच्या दृष्टांतामध्ये संत नामदेव सांगतात, सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरिणी. तर सवेची म्हणजे लगेच, झेपावे म्हणजे झेप घेणे, आणि पिल्ली म्हणजे पक्षिणीचं पिल्लू, आणि धरणी म्हणजे जमीन. तर इथे संत नामदेवजी म्हणतात की झाडावरून जर अचानक एखादा पक्ष्याचं पिल्लू खाली पडत असेल, तर ती पक्षिणी त्याच्याकडे त्वरित झेप घेते. लगेच त्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्याची आई त्वरित धावून जाते. म्हणजे जे त्या पिल्लाला जमिनीवर पडल्यानंतर इजा होऊ नये किंवा इतर कुणापासून त्याला धोका नसावा म्हणून त्याला वाचवण्यासाठी ती पक्षिणी त्वरित त्या पिल्लाकडे धाव घेते. तिच्या आपल्या पंखांमध्ये त्याला सामावून घेते किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करते. देखिए यहाँ पे इस दृष्टांत में संत नामदेव जी कह रहे कि सवेची मतलब लगेच, त्वरित, जल्दी से, झेपावे मतलब झेप घेना, जाना, त्वरित दौड़े चले जाना, और पिल्लू मतलब पक्षिणी का जो बच्चा है वो, और धरनी मतलब जमीन. तो घोंसले से अगर कभी किसी पंछी का बच्चा नीचे गिर रहा है, तो उसकी माँ उसे बचाने के लिए स्पीड से वो वहाँ पे चली जाती है, उसको अपने पंखों में समा लेती है. या फिर ज़मीन पे गिर गया है वो बच्चा, तो उसे उठा के जब तक वो अपने घोंसले में नहीं पहुँचाती है, तब तक वो शांत नहीं होती है, क्योंकि उसे अपने बच्चे को बचाना होता है. तो यहाँ पे संत नामदेव जी ये दृष्टांत देके कह रहे कि जिस प्रकार वो पंछी अपने बच्चे को बचाने के लिए दौड़ी चली जाती है, भागी जाती है, तो उसी प्रकार जब भी मैं मुसीबत में होगा, तो हे ईश्वर, आपको मुझे बचाने के लिए आना है, मुझे मिलने के लिए आना है. पुढच्या दृष्टांतामध्ये भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत जावे. तर भुकेले म्हणजे भूक लागलेलं वासरू, वत्सर म्हणजे वासरू, आणि वत्सरावे म्हणजे वासराचा आवाज, वासराने केलेला जो आवाज आहे त्याला म्हटलं वत्सरावे. धेनू म्हणजे गाय, आणि
हुंबरत मतलब गाईचे हुंबणे, गाईचा जो आवाज असतो त्याला म्हणतात हुंबणे. तर इथे संत नामदेवजी सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं वासरू ते गोठ्यामध्ये असतं आणि गाई चरण्यासाठी बाहेर गेलेली असते. तर त्यावेळेस त्या गोठ्यामधल्या वासराला भूक लागली आहे. तर वासराचा वत्सरावे, वत्सरावे म्हणजे वासराचा आवाज. तर त्या वासराच्या फक्त आवाजानेच त्याची आई त्याच्याकडे त्वरित धावत येते. त्याला दूध पाजायचं असतं, त्याची भूक मिटवायची असते, तर त्यासाठी ती त्या वासराकडे धावत येते. अभी देखिए इस दृष्टांत में संत नामदेव जी कह रहे कि भूकेले वत्सरावे, वत्सरावे मतलब गाय का जो बच्चा होता है उसकी जो आवाज़ है वो आवाज़, धेनु मतलब गाय, और हुंबरना मतलब गाय की जो आवाज़ है उसे कहते हैं हुंबरना, हम्बरने. तो यहाँ पे संत नामदेव जी कह रहे ये दृष्टांत देके ईश्वर को बताना चाहते हैं कि जब गाय का बच्चा है उसे भूख लगी है और उस भूख लगे हुए बच्चे की जो आवाज़ है उस आवाज़ से ही माँ पहचान जाती है, तुरंत पहचानती है कि मेरे बच्चे को भूख लगी है और मुझे अभी उसके पास होना चाहिए. तो वो अपना खाना सब छोड़ के तुरंत दौड़ के उस बच्चे के पास पहुंचना चाहती है, जल्द से जल्द उस बच्चे की भूख मिटानी चाहती है. तो वो जल्दी से अपने बच्चे के पास पहुंचती है. तो यहाँ पे संत नामदेव जी ये दृष्टांत देके ये बताना चाहते हैं कि जिस प्रकार गाय अपने बच्चे की भूख मिटाने के लिए दौड़ी चली जाती है, तो उसी प्रकार जब भी मुझे ज़रूरत है या मुझे भी भूख है आपसे मिलने की, तो जब भी मुझे आपसे मिलना है ईश्वर, तो आपको मुझे मिलने के लिए तुरंत दौड़े चले आना पड़ेगा. वो याचना कर रहे हैं, ईश्वर से मिलने के लिए बुला रहे हैं. ठीक है बच्चों, तो ये नोटबुक में लिख लीजिए शब्दार्थ और भावार्थ. ओके स्टुडंट्स, लिहून झालंच असेल. वळूया पुढच्या दृष्टांताकडे. पुढच्या दृष्टांतामध्ये संत नामदेवजी सांगतात की वनवा लागलासे वनी पाडस चिंतित हरणे. आता वनवा म्हणजे काय, तर जंगलाला लागलेली आग, जंगलामध्ये जी आग लागलेली असते त्या आगीला म्हणतात वनवा. आणि वनी म्हणजे जंगल, आणि पाडस इथे हरिणीचे पिल्लू. तर हरणाच्या आणि त्याच्या पिल्लाच्या दृष्टांतामधून संत नामदेवजी सांगत आहेत की जंगलाला आग लागलेली आहे आणि त्या आगीमध्ये हरणीला तिचं पिल्लू सापडलं की काय याची भीती आहे. म्हणजे तिला तिचे पिल्लू कुठे दिसत नाहीये. तर ती तिच्या पिल्लाला शोधण्यासाठी कासावीस होते, ती सैरावैरा होते, ती जंगलामध्ये इकडे तिकडे धावत आहे. कारण तिला असं वाटत आहे की तिचं पिल्लू तिच्या नजरेआड झालेलं आहे, तिला दिसत नाहीये. तर तिला असं वाटत आहे की ते तिचं पिल्लू त्या आगीमध्ये तर नाही सापडलंय, म्हणून ती त्या पिल्लाला शोधण्यासाठी कासावीस झालेली आहे, सैरावैरा इकडे तिकडे धावत आहे. तर इथे संत नामदेवजी हरणीचा आणि पिल्लाचा दृष्टांत देऊन सांगतात की तिचं पिल्लू, हरणीचं पिल्लू तिच्या नजरेसमोर नाहीये, तर ती कशी कासावीस होते. तर मलाही तू सतत तुझ्या नजरेच्या समोर ठेव, काय तुझी कृपा सदैव माझ्यावरती असू दे. देखिए अभी इस दृष्टांत में संत नामदेव जी क्या कह रहे हैं कि वनवा लागला से वनी, वनवा मतलब जंगल में लगी हुई आग, और वनी मतलब जंगल, एंड पाड़स मतलब हरनी का बच्चा, हिरण का जो बच्चा है वो. तो यहाँ पे जंगल में आग लगी है और हिरण को अपना बच्चा कहीं दिखाई नहीं दे रहा है. तो उसको अपना बच्चा दिखाई नहीं दे रहा है, तो वो चिंतित हो गई, वो बेचैन हो गई है, क्योंकि उसे लग रहा है कि कहीं उसका बच्चा उस आग में कहीं फंस तो नहीं गया है. तो उसे बाहर निकालने के लिए या उसकी एक झलक पाने के लिए वो जंगल में इधर उधर दौड़ रही है, और वो बस एक झलक अपने बच्चे की देखना चाहती है कि वो सुरक्षित है कि नहीं, इसलिए वो बहुत बेचैन हो गई है. तो ये उदाहरण देके, ये दृष्टांत देके संत नामदेव जी कह रहे कि किस प्रकार वो हरनी अपने बच्चे को देखने के लिए, एक झलक उसकी देखने के लिए बेचैन हो गई है,
उसी प्रकार आपको भी हमेशा आपकी कृपा दृष्टि मेरे ऊपर आप रखनी चाहिए। तो अगले दृष्टांत में देखते हैं क्या कह रहे संत नामदेव जी। नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा। नामा म्हणे म्हणजे संत नामदेवजी इथं म्हणत आहेत मेघ म्हणजे ढग जे पाण्याने भरलेले आहेत ते, आणि जैसा म्हणजे ज्याप्रमाणे, विनवितो चातक म्हणजे एक असा पक्षी आहे जो पावसाचे पाणी पिऊन जगत असतो। तर इथे ह्या शेवटच्या दृष्टांतातून संत नामदेवजी सांगत आहेत की विठ्ठलाला सांगत आहेत की माझ्यासाठी तू म्हणजे एक मायेचा पाण्याने भरलेला एक ढग आहेस, आणि मी वाट बघत आहे की कधी त्यातलं पाणी माझ्यावरती बरसेल, म्हणजे तुझी माया कधी माझ्यावरती बरसेल। तर हे सांगत असताना त्यांनी उदाहरण दिलं आहे चातक पक्षाचं। तर चातक पक्षी कसा आकाशाकडे टक लावून पावसाची वाट बघत असतो, आणि तो त्या आकाशाला, त्या ढगाला, त्या मेघाला विनवणी करत असतो पाऊस खाली येण्याची, कारण तो तहानेने व्याकुळ झालेला असतो, आणि जसं आपण म्हटलं की तो पावसाचं पाणी पिऊनच जगत असतो, तर तो पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो। तर ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट बघत असतो, त्याचप्रमाणे संत नामदेवजी सांगतात की मी पण तुझी आतुरतेने वाट पाहत आहे। तर पावसातलं पाणी, त्या ढगातलं पाणी बरसल्यानंतर जशी चातक पक्षाची तहान शमते, त्याचप्रमाणे तुझीही कृपादृष्टी झाल्यानंतर, तूही मला भेटायला आल्यानंतर माझीही तहान शमणार आहे। म्हणून इथे संत नामदेवजींनी चातक पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे, आणि ते स्वतःला चातक पक्षी म्हणवत आहेत, आणि चातक पक्षी म्हणून ते ईश्वराला भेटायची विनवणी करत आहेत। देखते अभी लास्ट दृष्टांत में, आखिरी दृष्टांत में संत नामदेव जी कह रहे कि नामा मने मेघा जैसा। नामा मतलब वो खुद कह रहे कि मैं कह रहा हूँ कि मेघा जैसा, मेघ मतलब बादल जिसमें पानी भरा होता है, बारिश होने को होती है। जैसा मतलब जिस प्रकार, विनवितो चातक, तो चातक वो पंछी है, वो पक्षी है जो बारिश का पानी पी के जिंदा रहता है। तो यहाँ पे संत नामदेव जी अपने आप को उस चातक के जैसे बता रहे हैं जो बारिश का इंतजार करता रहता है, बादल को रिक्वेस्ट करता है कि पानी नीचे बरसाओ। तो यहाँ पे संत नामदेव जी कह रहे हैं कि ईश्वर को कह रहे हैं कि आप मेरे लिए उस बादल के समान हैं, कि मैं आपको नीचे आने की या आपकी माया नीचे बरसाने की विनती कर रहा हूँ। आपको नीचे आना है, मुझ पे बरसना है, ताकि मैं भी शांत हो जाऊँ। जिस प्रकार चातक बारिश का पानी पीने के बाद उसकी प्यास बुझ जाती है, उसी प्रकार मुझे भी आपसे मिलने की जो प्यास है वो मेरी शांत हो जाएगी। तो यह आखिरी दृष्टांत में संत नामदेव जी अपने आप को चातक पक्षी जैसे बताकर ईश्वर को मिलने की याचना कर रहे हैं। ठीक है, तो दृष्टांत, शब्दार्थ और भावार्थ नोटबुक में लिख लीजिए, तब तक मैं रुकती हूँ। ओके, लिहून झालं असेलच। आता एकदा आपण रिकॅप बघूया। आपण या दृष्टांतातून कोणकोणत्या जोड्यांमधून, म्हणजे ईश्वरासाठी भेटण्यासाठी कोणकोणती उदाहरणं दिली आहेत संत नामदेवांनी, ते एकदा बघूया विविध दृष्टांतातून। तर पहिली आग आणि माता। तर आगीमध्ये सापडलेला तिचं बाळ आणि त्याला वाचवण्यासाठी धावून जाणारी त्याची आई। त्यानंतर दुसऱ्या दृष्टांतामध्ये पक्षिणी आणि पिल्लू, जमिनीवर पडणारा पिल्लू आणि त्याला वाचून जाणारी त्याची आई, त्याला वाचवण्यासाठी धावून जाणारी आई। त्यानंतर धेनू आणि वासरू, तर भुकेला वासरू त्याची भूक शमवण्यासाठी धावून जाणारी त्याची आई म्हणजे गाय। आणि चौथा उदाहरण दिलेलं आहे वनवा आणि हरणी। तर जंगलामध्ये लागलेली आग आणि त्या आगीतून आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी कासावीस होणारी हरण।
त्यानंतर उदाहरण दिलं आहे चातक आणि स्वतः नामदेवजी, संत नामदेवजी. तर चातक पक्षी आणि संत नामदेव ह्या उदाहरणातून ते ईश्वराला भेटण्याची याचना करत आहेत. त्यानंतर देव आणि भक्त, तर ते स्वतःला ईश्वराचे भक्त म्हणवतात आणि ते मी तुझा परम भक्त आहे आणि तू मला भेटायला यावंस. तर या विविध दृष्टांतातून संत नामदेवजी ईश्वराला भेटायला बोलत आहेत. तो ये इन सभी दृष्टांतों के द्वारा संत नामदेव जी ईश्वर को कह रहे कि कैसे वो माताएं अपने बच्चे को बचाने के लिए या उनको मिलने के लिए बेचैन होती है, वैसे भी हे ईश्वर तुम भी तो मेरी माँ हो, मैं भी तुम्हें अपनी माँ पुकार रहा हूँ, तो मैं तुम्हारा बच्चा हूँ, तो तुम्हें मुझे बचाने के लिए या मुझे मिलने के लिए आना पड़ेगा. ऐसे वो उनको याचना कर रहे हैं. ठीक है, आगे देखते हैं. आता परीक्षेमध्ये तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये विचारला जाणारा 8 मार्काचा प्रश्न जो कवितेवरती आधारित असतो. तर पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला कविता दिलेली असते, त्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जो प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला कवितेसंबंधी खाली दिलेल्या कृती तुम्हाला सोडवायच्या असतात. 8 मार्कासाठी हा प्रश्न असतो. तर हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा हे आपण जाणून घेऊया. 8 मार्क के लिए जो क्वेश्चन आपको एग्जाम में पूछा जाता है, आता ही है, तो वो कैसे इजी तरीके से कैसे उसका आंसर लिखा जाएगा और ये 8 से 8 मार्क्स हमें पूरी तरह से कैसे मिल जाएंगे ये मैं आपको अभी बता रही हूँ. तो उसमें पहले कविता, कवि, कवयित्री जो कविता के कवि है वो लिखेंगे आपको 1 मार्क्स मिल जाएगा. फिर कवितेचा विषय, कविता जो पोएम है उसमें क्या टॉपिक है, किस बारे में कवि हमें बताना चाहते वो लिखेंगे, आपको 1 मार्क्स मिल जाएगा. कवितेतील 2 ओळींचा अर्थ, मतलब पोएम में से आपको कोई भी 2 लाइन दिए जाएंगे, उस लाइन को आपको एक्सप्लेन करना है, लिखना है अच्छी तरह से, ये 2 मार्क्स मिल जाएंगे. फिर कवितेतून मिळणारा संदेश, पोएम में से आपको क्या मैसेज मिल रहा है वो लिखा, यहाँ पे 2 मार्क्स, ये 2 पॉइंट. फिर कविता आवड़ने व ना आवड़ने, आपको पोएम पसंद आई या नहीं आई, अगर आई है तो क्यों पसंद आई है, आपको वो रीज़न लिखना है. अगर नहीं आई है तो क्यों नहीं आई है. लेकिन ज़्यादातर जो पोएम है उसमें से हमें कोई ना कोई अच्छा ही मैसेज मिलता है, तो इसीलिए हमें वो पोएम पसंद आई है और क्यों पसंद आई है वो हमें यहाँ पे लिखना है. आणि प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ, तो 4 शब्दार्थ तुम्हाला दिले जातील. आपको 4 शब्दार्थ दिए जाएंगे, उनके मीनिंग आपको लिखना पड़ेगा. तो आपको यहाँ पे ये 2 मार्क्स. तो इतने इजी तरीके से अगर आप इस रसग्रहण, पोएम का रसग्रहण जो लिखेंगे तो आपको 8 मार्क्स मिल जाएंगे. तो अभी जो पोएम हमने सीखी संतवाणी, इसमें से कैसे किस प्रकार हमें रसग्रहण के लिए अगर क्वेश्चन आता है तो हमें किस प्रकार उसका आंसर हमें लिखना चाहिए, ये यहाँ पे मैंने लिखा हुआ है, मैं बता रही हूँ. देखिए, अंकिला मी दास तुझा या कवितेचे रसग्रहण करा. त्यानंतर कवितेचे, प्रस्तुत कवितेची कवयित्री यहाँ पे संत एकनाथ लिखा हुआ. और फिर कवितेचा विषय जो आहे परमेश्वर कृपेची याचना. अपन शिकलो आहोत, हमने अभी पढ़ा है कि संत नामदेव जी ईश्वर को बुला रहे मिलने के लिए. तो यहाँ पे हम वही लिखेंगे, पोएम का जो टॉपिक है, जो विषय है वो. कवितेतील ओळींचा अर्थ स्पष्ट करा. तुम्हाला ज्या कवितेच्या ओळी दिल्या जातील त्या ओळींचा अर्थ, जो पोएम की लाइन देंगे उन्हें आपको अच्छे से एक्सप्लेन करने हैं, ताकि हमें 2 में से 2 मार्क्स इसके पूरी तरह से मिल जाएंगे. तर इथे कवितेच्या ओळी दिल्यात, वनवा लागला से वनी पाडस चिंतित हरणी. तर जेव्हा जंगलाला आग लागलेली असते तेव्हा हरणी कशी कासावीस होऊन तिच्या पिल्लाला वाचवण्यासाठी धावून जाते. तर त्या 2 ओळींचा अर्थ व्यवस्थित लिहायचा आहे. त्यानंतर
कवितेतून मिलनारा संदेश, पोएम में से आपको क्या मैसेज मिला वो आपको अच्छे तरीके से यहाँ पे लिखना है। संकटात सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी जशी त्याची आई धावून जाते, मुसीबत में जब उसका बच्चा होता है तो बच्चे को बचाने के लिए माँ दौड़ी चली जाती है। हमने देखा कि यहाँ पे संत नामदेव जी ने मनुष्य की माँ या किसी जानवर की माँ या किसी पंछी की माँ, तो माँ आखिर माँ होती है तो वो अपने बच्चे को बचाने के लिए चली जाती है। तो हमें वो यहाँ पे संदेश में लिखना है। और आगे है कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे। जसं मी म्हटलं की आपल्याला कवितेतून काही ना काही मेसेज मिळत असतो, तर तो संदेश आपण इथे लिहायचा आहे। कविता आवडली, सुरुवात करायची आहे की हा अभंग मला खूप आवडला आहे आणि त्याचे कारण असे आहे की, आणि मग पुढे तुमचं उत्तर कंटिन्यू करायचं आहे। कारण पहिल्या ओळीमध्येच तुम्हाला अभंग किंवा ती कविता आवडली आहे किंवा आवडली नाही हे तुम्हाला पहिलं वाक्य इथे लिहायचं आहे। त्यानंतर ती कविता तुम्हाला का आवडली ते कारण त्याचं तिथे लिहायचं आहे। आता इथे आपल्याला ही कविता का आवडली तर श्री विठ्ठलावरची उत्कट भक्ती व परमेश्वराशी असलेले त्यांचे घनिष्ठ नाते, म्हणजे ते ईश्वराला आपली आई म्हणतात आणि स्वतःला ईश्वराचं बाळ। तर आई आणि मुलाच्या नात्यातील प्रेम भावना या कवितेतून व्यक्त झाली आहे। माँ और उसका बच्चा, तो उनमें से कैसे क्या रिलेशन होता है वो इस पोएम में से बताया हुआ है। तो आपको ये पोएम का पसंद आने का जो रीज़न है वो वहाँ पे अच्छी तरह से लिख देना है। उसके बाद पोएम में से आपको कोई 4 शब्द बताए जाएंगे, शब्दार्थ देंगे, उसका मीनिंग आपको लिखना होता है। अभी यहाँ पे दिए हुए हमें 4 शब्द, इथे दिला आहे पहिला काज। तर काजचा मीनिंग आहे, काज म्हणजे काम, धेनू म्हणजे इथे गाय, आणि धरणी म्हणजे जमीन, आणि अंकिला म्हणजे शरण आलेला। तर अशा प्रकारे तुम्हाला 4 शब्दात विचारले जातील आणि त्यांचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत। अशा पद्धतीने जर तुम्ही रसग्रहण कवितेचं केलं, इस प्रकार से कविता का जो रसग्रहण का क्वेश्चन है उसका आंसर आपने लिखा तो आपको 8 मार्क्स पूरे के पूरे मिल जाएंगे। ओके, तो ही कविता अभंग तुम्हाला समजलाच असेल। भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये।